हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू लॉगिंग विथ श्वेता. सो आज आहे संडे आणि 11:15 वाजले आणि माझा स्वयंपाक अजून व्हायचा आहे. सो चला तर मग करूया आता स्वयंपाकाला सुरुवात. तर आज मी करते आहे संडे स्पेशल पनीरची भाजी, जी आम्हा सगळ्यांनाच खूप आवडते आणि स्पेशली अद्वियाला. सो मी इथे कापून घेतले आहे कांदे ग्रेव्हीसाठी आणि थोडंसं तेल टाकून ताव्यावर आपण त्याला थोडंसं फ्राय करून घेऊ, कारण की आपल्याला लवकर ही भाजी करायची आहे. तर मी काही 2 ते 3 काश्मीरी लाल मिर्च पण इथे करून घेतले आहे फ्राय. सो इथे मी टमाटर चिरून आपण आता सगळं काही मिक्स करून याची पेस्ट तयार करून घेऊया. सो मी इथे घेतले आहे काजू आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे, लसण, अद्रक आणि हे सगळं काही आता आपण मिक्स करून याची छानशी पेस्ट करून घेऊया. सो इथे मी घेतले आहे खडे मसाले जसं तेजपत्ता, कलमी, मोठी विलायची आणि आता आपण करूया आपल्या हांडीमध्ये पनीरची भाजी. सो हांडीमध्ये केल्याने जसं मी तुम्हाला सांगितलं एक छानसा टेस्ट येतोच. सो आता मी हांडीमध्ये घेते आहे 1 ते दीड चम्मच ऑइल. त्यामध्ये जिरं टाकून खडे मसाले आपण टाकून देऊयात आणि मग यामध्ये टाकूया आहे 1 चम्मच बेसन. सो बेसन टाकल्याने आपली ग्रेव्ही पण खूप छान बनते आणि टेस्ट पण खूप छान येतो. सो बेसन आपलं झालेलं आहे आणि जे आपण जी ग्रेव्हीसाठी मसाला केला होता तो आपण पूर्णपणे यामध्ये टाकून देऊया आणि शिजू देऊया त्याला. सो इथे मी पनीर कापून घेतले आहेत आणि त्याला आपण ताव्यावर थोडेसे फ्राय करून घेऊयात. सो असं आणि पनीर खूप जास्त सॉफ्ट आहे, त्यामुळे मला खूप हळूवारपणे ते करावं लागते आहे. सो इथे आपला मसाला शिजलेला आहे, तर त्यामध्ये आपण आता सुखे मसाले टाकून घेऊया, जसं लाल मिर्च पावडर, हळदी, मीठ आणि गरम मसाला असं मी टाकून घेतलेलं आहे आणि त्याला अजून छान शिजू देऊया. सो इथे मी पावभाजी मसाला टाकलेला आहे, जो मी घरी केलेला होता, ज्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केली होती. सो तुम्ही गरम मसाला पण याऐवजी टाकू शकता. सो इथे मी 1 स्पून दही टाकून घेतलेला आहे आणि हे आपण क्रीम तयार करतोय घरच्या मलाईपासनं. सो बस 1 ते 2 फ्रेश मलाई घ्यायची. 1 ते 2 चम्मच फ्रेश मलाई घ्यायची आणि थोडंसं दूध टाकून त्याला फिरवून घ्यायचं. सो आपली मलाई ही रेडी आहे. सो मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि इथे मी गरम पाणी घेते. मी अगोदर गरम पाणी टाकणार आहे, कारण आपले पनीर हे खूपच जास्त सॉफ्ट आहे. सो झालेलं आहे, उकळलेलं आहे आपली ग्रेव्ही आणि आता मी यामध्ये पनीर टाकून घेते आहे आणि पनीर टाकून घेतल्यावर त्याला छान असं आपण झाकून शिजू देऊयात. सो इथे मी टाकते आहे कसुरी मेथी क्रश करून, थोडीशी इलायचीची पावडर टाकते आणि बस आता शिजू देऊया भाजीला. ऑलमोस्ट आपली भाजी शिजलेली आहे आणि आता आपण यामध्ये टाकून घेऊया क्रीम आणि क्रीम टाकून अजून फुलच झाकायचं नाही आणि त्याला शिजू द्यायचं. तुमच्या इच्छेप्रमाणे जर तुम्ही गूळ पावडर थोडंसं टाकत असाल किंवा साखर तुम्ही वापरत असाल तर साखर टाका. आणि बस आपली भाजी झालेली आहे. थोडंसं वरतून आपण तूप टाकून घेऊया आणि सर्व करूया. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. करून पहा ही रेसिपी नक्की आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक यू. बाय.